नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे। कारण नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचा सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा आहे। सूरज चव्हाण यांच्या दाव्यानं भाजप एनसीपीतला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। भाजपचा विरोध असताना सुद्धा नवाब मलिक अजित पवारांसोबतच का अशी आता एक चर्चा रंगते। आमदार नवाब मलिक हे राष्ट्रवादीत असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेला आहे। नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं सांगितलेलं होतं, तरी देखील भाजपचा विरोध झुगारून राष्ट्रवादीनं नवाब मलिक हे राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलंय। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे हे यातून स्पष्ट होतंय। भाजपा सूचना करू शकतं, पण कोणाला पक्षात ठेवायचं आणि कोणाला नाही हा निर्णय अजित पवार यांचा आहे असंही सांगून भाजपच्या सूचनेला एक प्रकारे किंमत देत नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। सक्षणा सलगर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया यावर? एकीकडे भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते, त्यांचा दाऊद कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। भाजपकडून महायुतीत त्यांना घेता येणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय नवाब मलिक आमचेच आहेत। तुम्हाला सांगते, राज्याचं जे चित्र चालू आहे, कालपर्यंत गोळीबार अंधाधुंद, जसं काही की किराणा दुकानामध्ये लेमन गोळ्याचं वाटप चाललेलं आहे तशा पद्धतीचा गोळीबार दररोज सकाळी सायंकाळी दुपारी तुम्हाला पाहावयास मिळतो। आणि कालच या महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे पत्रकारिता, जे लोक पत्रकार आहेत, जे या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, त्यांना सुद्धा जीवे मारण्याचा, मी तर म्हणते अटेम्प्ट टू मर्डर नावाचा प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या नाकासमोर डोळ्यासमोर होतोय। आणि महाराष्ट्रामध्ये आज का राज गुंडाराज हा चित्रपट चालल्यासारखं वाटतंय। जनता भयभीत झालेली आहे। उलट देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने अजित पवार गट आणि शिंदे गटांना हाताशी धरून हा गुंडाराज पाठ सुरू केलेला आहे। मी मुद्दा उपस्थित केला नवाब मलिकांचा। नवाब मलिकांविषयी काय म्हणाल तुम्ही? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तो सुद्धा मुद्दा गंभीर आहे, पण नवाब मलिक साहेबांना ज्या पद्धतीने बीजेपीने अगोदर सांगितलं दाऊद कनेक्शन ही जागा त्यांनी 2004-05 ला घेतलेली, असं झालं तसं झालं, आज तेच देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना बाजूला घेऊन बसतात, फक्त बोलाची कडी बोलाचा भात म्हणून विधान भवनात भाषण करतात की भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही। मग त्यांचे सहकारी असलेले, त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री बसणारे अजित दादांना नवाब मलिक साहेब जेव्हा स्वतःजवळ घेतात आणि हे सगळे प्रकार चालवतात, ते कसे चालतात त्याचं स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने देवेंद्रजी फडणवीस यांना विचारलं पाहिजे। कारण चितबी मेरी पटबी मेरी असं धोरण नाही चालणार। तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल। एक तर तुम्ही नवाब मलिकांची माफी मागावी की तुम्ही चुकीचे आरोप केले होते, नाहीतर मग अजित पवार गट आणि नवाब मलिक जी हे चुकीचे आहेत म्हणून त्यांना तुमच्या सोबत काढून टाका किंवा तुम्ही सत्तेतनं बाहेर व्हा, हे दोन पर्याय आहे। माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्राची जनता बघत असेल तर लिटरली लोकांना मूर्खात काढण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी अजित पवार गट शिंदे गटाकडून होतोय। यांचेच गुंड असतात, यांच्या समोर प्रवेश होतात आणि नंतर हेच गोळीबार करतात, नंतर हे हात वर झटकतात। आता नवाब मलिक जर तुम्हाला देशद्रोहीचा त्यांच्यावर गुन्हा नोंद होतोय, तुम्ही म्हणता देशद्रोही कृत्य आहे, तर ते देशद्रोही कृत्य असणाऱ्यांना तुम्ही तुमच्यासोबत का घेता याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की नाही। आणि एकीकडे म्हणता की नाही त्यांनी तो गुन्हा केलाय, मग ते कसे चालतात? तुम्हाला सत्तेसाठी काहीही अगदी इब्रत वेशीवर टांगण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीस, अजित पवार गट आणि शिंदे करतायत। शेम ऑन देम। महाराष्ट्राला काळा फासण्याचा प्रकार रोज घडतोय, याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतोय। निश्चित धन्यवाद सक्षणाजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।